हॅलो हाय नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत. आज आम्ही निघालेलो आहे सातारला, त्यामुळे आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा. तिथे आमचं एक छोटंसं काम आहे, ते झाल्यानंतर आम्ही जाणार आहे सज्जनगडवर. याच्याच रिलेटेड हा ब्लॉग आहे. जसं की मी सांगितलं की आमचं एक छोटंसं काम होतं, ते काम आम्ही पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो सज्जनगडवर. सध्या पावसाळा सुरू आहे, इथेही पावसाचे वातावरण झालेले आहे. सज्जनगडच्या दिशेने जात असताना आजूबाजूचा सगळा परिसर हा हिरवागार दिसत आहे आणि पावसाळ्यात अशा वातावरणात प्रवास करण्याचा आनंदच वेगळा, हो ना? प्रवास तर करत होतो, पण भूकही लागली होती. या रोडने जाताना आम्हाला हॉटेल मानस दिसले. याआधीही आम्ही हॉटेल मानसमध्ये जेवलो होतो, जे सातारा पुणे हायवेवर आहे. तिथे आम्ही नॉनव्हेज ट्राय केलेले होते, पण यावेळी म्हटलं व्हेज ट्राय करावे. ज्यावेळेला नॉनव्हेज ट्राय केले होते ते अतिशय चविष्ट आणि उत्तम होते. आता व्हेज ट्राय करून पाहावे असे आम्ही ठरवले. इथे हे मेनू चेक करत आहेत आणि मलाही विचारत आहेत की आज आपण काय ट्राय करायचे आहे. मला व्हेज मंचुरियन फार आवडते, सो आम्ही ते ऑर्डर केले आणि त्याच्यानंतर मेन कोर्स ऑर्डर करून आम्ही मस्तपैकी जेवलो. आणि खरंच इथलं व्हेज ही नॉनव्हेज प्रमाणे अतिशय चविष्ट आणि उत्तम आहे. जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या आजूबाजूला असलेला परिसर पाहिला, जो की मन प्रसन्न करणारा होता. पोटपूजा झाल्यानंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. आता पावसाचे वातावरण दिसू लागले होते. पाऊस यायला लागल्यामुळे मी रेनकोट घालून घेतला. थोडाफार बारीक बारीक असा पाऊस येतच होता. त्यानंतर आम्ही सज्जनगडला वरच्या दिशेने जाऊ लागलो. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोचलो आणि मग तिथून गाडी लावून वर पायी चालत जाऊ लागलो. इथे पाऊस थोडाफार थांबलेला होता. आता आपण वर जात असताना आपल्याला एकूण 11 मारुतींचे दर्शन होणार होते. त्यातला हा पहिला मसूरचा मारुती होता. त्यानंतर हा दुसरा मारुती आहे, जो चापळचा दास मारुती आहे. हा तिसरा मारुती आहे, जो शिंगणवाडी खडीचा मारुती आहे. त्याचबरोबर आता पुढचा चौथा आहे, जो उमरतचा मारुती आहे. हा पुढचा मारुती आहे 5वा, चापळचा प्रताप मारुती आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे 6वा मारुती आहे, जो बहे बोरगावचा मारुती आहे. इथून पुढे आपण चालत गेलो की एक छोटंसं मंदिर दिसत आहे. त्या मंदिरामध्ये मारुतीची मूर्ती आहे. हा 7वा मारुती आहे. इथून वर जाताना सज्जनगडचा वरचा परिसर थोडाफार दिसतो. इथून सगळा निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. सगळीकडे हिरवेगार असे दिसत आहे. 2 मिनिटं इथेच थांबून आम्ही सगळा परिसर पाहिला. पुढे गेल्यानंतर 8वा मारुती मनपाडळी मारुती आहे आणि त्यानंतर 9वा मारुती पारगावचा मारुती आहे. पुढे 10वा मारुती हा शिराळ्याचा मारुती आहे आणि 11वा मारुती हा माझगावचा मारुती आहे. ते पोचल्यानंतर बारीकसा पाऊस सुरू झालेला होता. एकूण 11 मारुतींचे दर्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळते महाद्वार, जे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार म्हणून ओळखले जाते. इथून पुढे आपण चालत गेलो की आत अजून एक महाद्वार आपल्याला पाहायला मिळते, ज्याला श्री समर्थ महाद्वार असे म्हटले जाते. पावसाची बारीक सारीक रिमझिम ही सुरूच होती. आम्ही वरच्या दिशेने जाऊ लागलो आणि जाऊन पोचलो श्री समर्थ महाद्वार येथे. याच्या आजूबाजूचा परिसरही अतिशय छान होता. थोडा वेळ इथेच थांबून आजूबाजूचा परिसर पाहिला आणि त्यानंतर आत प्रवेश करण्या अगोदर नमस्कार केला आणि मगच आतमध्ये गेलो. इथे आपल्याला सज्जनगड परिसराचा जो नकाशा आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे हे जे लिहिलेले आहे याचा अर्थ खाली आपल्याला मराठीमध्ये दिलेला आहे, जो तुम्हाला इथे वाचता येईल. मिनिटं इथे थांबून हे आम्ही मराठीत जे लिहिलेलं होतं ते वाचलो आणि आतल्या दिशेला गेलो. इथे वर जाताना तुम्हाला काही दुकाने दिसतात, काही घरं दिसतात. इथे कुंड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. सज्जनगड या किल्ल्याविषयी बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत आहे. 18व्या शतकात हे संत रामदासांचे अंतिम विश्रामस्थान होते. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहकडून ताब्यात घेतला होता. पूर्वी परळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे ठेवले गेले. इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एक पाण्याचे कुंड पाहायला मिळते, ज्यातले पाणी तुम्हाला अतिशय स्वच्छ दिसते. रात्रभर मुक्काम करणाऱ्या भाविकांसाठी सुद्धा इथे मोफत निवासाची व्यवस्था आहे. इथून पुढे तुम्ही चालत गेला की तुम्हाला इथे श्री रामदास स्वामी संस्थान दिसते. या संस्थानामध्ये आत गेल्यानंतर तुम्हाला काही इमारती दिसत आहेत आणि त्याचबरोबर काही मंदिरं दिसत आहेत. या संस्थानामध्ये महाप्रसादाची सुद्धा सोय आहे. इथेच मंदिराच्या शेजारून पुढे चालत गेलो की तुम्ही एका अशा ठिकाणी पोचता जिथे तुमचे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. इथे मंदिराचे जे शिखर दिसत आहे तिथे आपल्याला जायचे आहे, पण त्या अगोदर हा आजूबाजूचा परिसर पाहून माझे मन अगदी भारावून गेले. 2 मिनिट सगळं काही विसरून मी हा फक्त परिसर बघत होते. डोळ्यामध्ये हा सगळा परिसर अगदी सामावून घेत होते. मन अगदी प्रसन्न होऊन गेलेले होते. आता मंदिराच्या दिशेने आम्ही चाललेलो होतो. जात असताना मध्येच हे मारुतीचे दर्शन झाले. त्यानंतर पुढे तसेच चालत राहिलो आणि मंदिराच्या दिशेने जात गेलो. त्यानंतर आम्ही काही वेळातच मंदिराजवळ पोहोचलो.
मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने आम्ही गेलो आणि आतमध्ये जाऊन मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर इथे पुढे चालत जाऊन पुढचे दृश्य पाहून तर मन अगदीच जास्त भारावून गेले. इथले दृश्य तुम्ही सुद्धा पाहू शकता. डोळ्यासमोर असलेलं हे दृश्य पाहून बालकवींच्या 2 ओळी आठवत होत्या. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. खरं तर इथून जाऊच वाटत नव्हतं. काही वेळ इथेच थांबलो आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. परत जात असताना एक अतिशय सुंदर विचार दिसला, जो आम्ही वाचला. अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान अनुभवांनी भरलेला होता.